ठीक आहे. मॉड्यूलला स्टार्ट केलं होतं आपण. लेट मी ओपन दॅट बस. मॉड्यूल्स अँड द पॅकेजेस बघत होतो. त्यापैकी पहिल्या गोष्ट आपण जे बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत, ठीक आहे? ते आपण बघितले. काल जे पण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. आज युजर डिफाइन्ड मॉड्यूल्स आणि पॅकेजेस काय पार्ट आहेत तो आपल्याला बघायचा. सगळ्या गोष्टी फंक्शन बेसिस आहे. फंक्शन जर समजले असेल तर सगळ्या ऑटोमॅटिक गोष्टी समजत जातील. बिल्ट इन मॉड्यूल्स बघितले होते आपण काल म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये. हे जे बिल्ट इन मॉड्यूल्स आहेत, टाइम आहे, डेट आहे, ओएस नावाचे आहे. हे मॉड्यूल्स आहेत बिल्ट इन. बिल्ट इन म्हणजे ऑलरेडी बनलेले, त्याला वापर करण्यासाठी आपण इम्पोर्ट करून वापरू. ठीक आहे. आज आपल्याला दोन गोष्टी बघायच्या, युजर डिफाइंड फंक्शन्स किंवा युजर डिफाइंड मॉड्यूल. स्ट्रक्चर काय आहे, मॉड्यूलला कसं बनवलं जातं, स्वतःचे मॉड्यूल्स, त्याचा वापर कसा केला जातो तो आपल्याला बघायचा. ठीक आहे. प्री डिफाईन्ड पॅकेज मध्ये आपण एक पॅकेज बघितलं, तो मॅथ्स नावाचा हा एक पॅकेज. ठीक आहे. म्हणजे पॅकेजचा अर्थ असा होतो की जे सगळे मॉड्यूल्स आहेत, जे सगळे फंक्शन्स आहेत, ते एका फोल्डरमध्ये ठेवायचे. कॅल्क्युलेशनचे रिलेटेड सगळा पार्ट हा इथे आहे. मग स्ट्रिंग फंक्शनचा सगळा पार्ट हा इथे आहे. स्ट्रक्चरिंग ज्याला म्हणतो त्यालाच म्हणतो पॅकेज. युजर डिफाइन्ड पॅकेजेस पण स्वतःचा फोल्डर बघू, ते पण करू. पण या सगळ्या अगोदर आपल्याला माहिती काय पाहिजे, मॉड्यूल्स स्वतःचे बनवायचे कसे. स्वतःचे मॉड्यूल म्हणजे तुम्ही स्वतःचं नाव देऊन टाका, काय फरक. त्यामध्ये तुम्ही स्वतःचे फंक्शन्स पाहिजे ते फंक्शन्स लिहा. ज्यांना हे फंक्शन वापरायचं असेल तो आपलं नाव टाकेल तिथे आणि आपलं नाव आणि डॉट फंक्शन. युजर डिफाईन पाहिजे ते मॉड्यूल्स, पाहिजे ते नाव तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्याला स्ट्रक्चर बघून घेऊ. मॉड्यूल बनवायचे म्हणजे ऍट द एंड आपल्याला फंक्शनवरच काम करायचं. ठीक आहे. फंक्शनला, सगळ्या फंक्शनला एका फाईलमध्ये ठेवायचे आणि या फाईलचं नाव पाहिजे ते ठेवू शकतो आणि पाहिजे तिथे ऍक्सेस करू शकतो. सिंपल. आतापर्यंत आपण काय केलं, डायरेक्टली फंक्शनचा वापर केला, बनवलं नव्हतं. स्वतः बनवणार, स्वतःच त्याला इम्पोर्ट पण करायचं. ठीक आहे. सिंपल सिनेरिओ मध्ये समजून घेऊ, काही डिफिकल्ट आहे नाही. ऍट द एंड फंक्शनच आहे. फक्त स्ट्रक्चरिंग कसं राहील त्याचं, त्याच्यावर फोकस करायचं. एक छोटस मॉड्यूल सेव्ह कर द्या मला आधी फाईलचं नाव. फाईल, न्यू फाईल. नाव युजर डिफाइंड मॉडेल बनवायचं, या फाईलला मी सेव्ह करून घेतो. आपल्या फोल्डर मध्ये जाणार आपण, CMCSPY मध्ये. UMDL म्हणून नाव टाकतो. युजर डिफाइंड. याच्यामध्ये सिंपलचे फंक्शन लिहायचे, छोटे छोटे फंक्शन देतो मी ऑलरेडी. आपल्याला माहिती फंक्शन कसं डिफाईन करायचं विथ द हेल्प ऑफ एफ. की मी ऍड नावाचं फंक्शन बनवलं इथं. दोन व्हेरिएबल लागतात, ए कॉमा बी. सही. रिटर्न काय करणार आहे, RETUR रिटर्न एक. एक फंक्शन. दुसरं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. याला ना सबट्रॅक्शन म्हणतो. then we have subtract, multiplications, मल्टिप्लाय करायला, डिव्हिजन, डिवाइड. म्हणजे एक फाईल बनवली आपण UDML नावाची आणि त्याच्यामध्ये काही फंक्शन लिहिली. या फंक्शन मध्ये हजारो फंक्शन डिफाईन करू शकतो. एक मॉडेल झालं. याला इथे नाही रन करायचं आपण, याला ना वापर करणार आहे दुसऱ्या. सपोज असा एखादा प्रोजेक्ट बनवताय तुम्हाला ना, तिथे ना हे मॉड्यूल इम्पोर्ट करायचं, युजर मॉड्यूल जे आहे बनवलं तुम्ही, ठीक आहे, यूज करून घ्यायचं. तुम्हाला ऍडिशन प्रोग्राम करायचा, तुम्हाला लक्षात आलं की ह्याचं तर मॉड्यूल ऑलरेडी बनवून ठेवले आपण, परत का ते फंक्शन वगैरे लिहित बसायचं. पण तो फंक्शन कुठे आहे, फंक्शन आहे ह्या मॉड्यूल. मग इथे तुम्ही काय करणार, हे मॉड्यूलला इम्पोर्ट करणार, UMDL म्हणून. इम्पोर्ट वर्ड लिहा, इम्पोर्ट UMDL. अलाइज करू शकता, शॉर्ट नेम करायचं असेल तर ऍज अ मी यू करू.
सही आहे. आता या मॉड्यूलचं ॲडिशन करायचं म्हणजे तुम्हाला एक प्रिंटमध्ये एक गोष्ट कॉल करावं लागेल. PRINT प्रिंट काय करणार? यू डॉट लगेच ॲक्सेस नाही होत, पण होईल ते जास्त वेळ वापरले. 8 2 नंबर पास करायचे. पास करून ॲडिशन. लक्षात येतेय फ्लो काय आहे? युजर डिफाइन्ड मॉडेल म्हणजे जगावेगळं आपण काही करत नाही. आपले स्वतःचे फंक्शन्स लिहितोय. एका फाईलमध्ये त्याला स्टोअर केलं. ठीक आहे. फंक्शन 1, फंक्शन 2, फंक्शन 2. हे फंक्शन बाहेर ॲक्सेस करायचे म्हणून आपण त्याला काय केलं, इथे इम्पोर्ट करून टाकलं आणि ह्या फंक्शनच्या मदतीने आपण हे कॉल युजर डिफाइन्ड मॉडेल. पाहिजे ते मॉड्यूल्स, पाहिजे तेवढे फंक्शन्स तुम्ही बनवू शकता आणि त्याचा वापर. स्ट्रक्चरिंग काय आधी एक फाईल बनवा तुमची स्वतःची. त्याला .py ने सेव्ह करा. दुसऱ्या फाईलमध्ये जा. त्याला इम्पोर्ट करा. एक्सटेन्शन द्यायचं नाही हां, इम्पोर्ट करताना. एरर येईल. ॲज अ अलाइज नेम आहे. ॲज इट इज पण तुम्ही ठेवू शकता आणि त्या ऑब्जेक्टचं नाव फंक्शन. युजर डिफाइन्ड मॉड्यूल बरेच जणांचे रन होते. त्यांना कळतच नाही की नेमकं करायचं काय. सिंपल फंडा आहे की एका फाईलचे फंक्शन दुसऱ्या ह्याच्यामध्ये ॲक्सेस करायचे. त्यावेळी तुम्हाला त्या फाईलला असं इम्पोर्ट करावं लागतं. मग ॲक्सेस करा. मग इथे पाहिजे तेवढे फंक्शन लिहू शकतो. जसं की आता ॲडिशनचं झालं सेम ॲज मी करेल काय करणार आता इथं आपण यू डॉट ॲडिशन आहे. सबट्रॅक्शन म्हणजे मी 8, 2 कर सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करायचे. यू डॉट म्यूएल एक्झाममध्ये पण एवढंच विचारलेलं आहे त्यांनी युजर डिफाइन्ड मॉडेल काय असतं. एखादं युजर डिफाइन्ड मॉडेल बनवायचं त्याला कॉल करून दाखवायचं. सिंपल आहे. मल्टिप्लिकेशन्स 5 होतंय सगळं बरोबर. ठीक आहे. सही. नंतर उरलं का? डिव्हिजन्स जेवढे मॉड्यूल बनवले तेवढे कॉल होतात. ठीक आहे. आता चुकून मॉड्यूलचं नाव काय दिलं आपण? आलं बस एक लिस्ट आलं. जसं आपण नेहमी करतो ना स्ट्रिंग डॉट केल्यानंतर थोडे फंक्शन्स येतात. आता हे येतं, हे आपले स्वतःचे फंक्शन्स आहेत, मॉड्यूल्स आहेत. याला युजर डिफाइन्ड मॉड्यूल. ठीक आहे. आता इथे मॉड्यूलचं नाव काय आहे? DIV. 7/2 वगैरे जे पण आपण जर केलं. पण त्यात चुकून जर मी नाव चुकीचं दिलं, तर तो एरर देईल. है ना? खाली मॉड्यूल हॅज नो ॲट्रिब्यूट ॲट ठीक आहे. डू यू मीन बाय सजेस्ट पण कर. जिथं प्रॉपर वर्क होते, त्या फाईलमध्ये जाऊन ते फंक्शन शोधायचं तो बघतोय. त्याला भेटलं, तरच त्याने आउटपुट. दिस युजर डिफाइन्ड मॉड्यूल्स हा जो पॉइंट आहे तुमचा स्ट्रक्चरिंग, की स्ट्रक्चर ऑफ युजर डिफाइन्ड मॉड्यूल कसं करायचं? एक फाईल बनवायची तुम्हाला, त्या फाईलमध्ये फंक्शन्स लिहायची. दुसरी फाईल बनवायची, त्याच्यामध्ये जाऊन इम्पोर्ट करायचं आणि फक्त वापरायचं. ठीक आहे. आता एवढे सिंपलचा पार्ट आहे. फाईल बनवली, फंक्शन लिहिले, ॲक्सेस केलं. फाईल बनवली, फंक्शन लिहिले, ॲक्सेस केलं. बट असे खूप सारे फाईल होत जर गेले, जसं की हा जो फाईल आहे, अझ्युम करा. पण याच्यात काय करतो बेसिकली? मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन लिहितो. बरोबर? मग इथे फंक्शनसाठी तर असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये, की मी इथे दुसरं फंक्शन नाही लिहू शकत. असं तर काही नाहीये. जर मी इथे जाऊन एखादा असं सिंपल फंक्शन लिहायचा ट्राय केला, की जो एक ना नाव ॲक्सेप्ट करतोय. ठीक आहे. एक नाव ॲक्सेप्ट करेल आणि तो प्रिंट करेल सपोज वेलकम युजरचं नाव. करू शकतो मी. काय प्रॉब्लेम आहे ना? वेलकम कॉमा आणि सिंपल फंक्शन आहे. आता यार मी याला रन केलं. त्याला रन करून त्याचा काही फायदा नाहीये. काही रन होणारच नाही. आपण जाऊ सेकंड फाईल. आता इथे जाऊन मी काय करतो? PRINT प्रिंट यू डॉट WNM एक नाव पास करून देणार. ते पण नाव पास करायचं. आउटपुट काय दिलं आपल्याला? ठीक आहे. सिंपल आहे. पण असे सगळेच फंक्शन एकाच फाईलमध्ये देऊन टाकले. नंतर आपल्याला जाऊन ना खूप कन्फ्यूज येईल, की सपोज स्ट्रिंगचे फंक्शन कुठे लिहिलेले आहे, मॅथेमॅटिक्सचे कुठे लिहिलेले आहे किंवा अजून लॉजिकल प्रोग्रामचे मॉडेल्स कुठे लिहिलेले आहेत. पायथन काय म्हणतो तुम्ही असं कन्फ्युजन का करता?
जी तुमची फाईल आहे. इव्हन दो तुम्ही जर इथे शोधायला गेले, की कुठलं मॉड्यूल होतं काही, कुठे बनवलं होतं. एवढे सगळे प्रोग्राममध्ये तो मॉड्यूल शोधणं वगैरे, हे खूप हेक्टिक काम होतं नंतर-नंतर. आता एक्झॅक्टली तुम्हाला इथे उमजतच नाही, की ती फाईल कोणती आहे, राइट? त्याच्यामध्ये स्ट्रिंगचे फंक्शन्स असतील, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचे फंक्शन्स असतील. इथे प्रॉब्लेम होतोय, ठीक आहे? म्हणून पायथन पुढच्या पॉइंटमध्ये म्हणतो, की तुम्ही याला स्ट्रक्चरिंग करा. जसं की पॅकेजिंग करा. जसं तुम्हाला मॅथ्स रिलेटेड फंक्शन पाहिजे असेल तर पायथनने कसं करून ठेवलेलं आहे इम्पोर्ट मॅथ सेपरेट बनवून ठेवलंय ना मॅथ्स. याच्यामध्ये फक्त मॅथ्सचे दुसरे आहे का? काहीच नाही. तसंच आपण करू शकतो. याचे 2 ऑप्शन आहे करण्याचे. एक तर डायरेक्टली हा जो पार्ट आहे तुम्ही ॲज अ कॅल्क्युलेशन म्हणून मॉडेल वापरून घ्या. आणि दुसरे सपोज अजून एक मॉडेल बनवतो आपण लॉजिकल प्रोग्रामचे. हे काढून टाकतो मी इथून. हे काय म्हणतात सर? हा फक्त कॅल्क्युलेशनसाठीचा. दुसरा एक मॉड्यूल बनवू आपण लॉजिकल प्रोग्रामिंगसाठी. ठीक आहे? लॉजिक म्हणून मी नाव ठेवतो. लॉजिक एम-डी-ए. ठीक आहे? लॉजिकल प्रोग्रामिंगमध्ये छोटे-छोटे प्रोग्राम्स करू. फॉर एक्झाम्पल इव्हन ऑडचं करायचं, मल्टिप्लिकेशन टेबलचं करायचं. ते काही बनवून टाकू. तुम्हाला माहिती आहे फंक्शन इव्हन ऑड करायचं असेल तर त्याला एक नंबर ॲक्सेप्ट करून घेणं आहे. ठीक आहे? आणि त्याला जाऊन तुम्ही चेक करणार इफ काय करणार एन मॉड 2 असेल इक्वल टू 0 असेल तर इव्हन प्रिंट कर नाही का ऑड प्रिंट कर. प्रिंट प्रिंट हां, ठीक आहे चालेल प्रिंट केलं तरी. इव्हन नाहीतर ऑड. हे लॉजिकल प्रोग्रामचे. 1-2 लिहून टाकतो लॉजिकल ई-एल-एस-टी एल्स पी-आर-आय-एन-टी प्रिंट ऑड ऑड. हा एक झाला. सेकंड प्रोग्राम तुम्ही लिहिता सपोज डेफ टेबल प्रिंट करायचं आहे तुम्हाला. मल्टिप्लिकेशन टेबल याला पण एक नंबर लागणार. घेऊन टाका. ठीक आहे. फॉर लूप घेऊन टाकणार इथे फॉर आय इन करून टाकणार रेंज काय करता रेंज 1 ते 10 नंबर लागतील 1 ते 11 मल्टिप्लाय करून टाकणार आपण प्रिंट काय करणार आय इंटू एन हा एक लॉजिकल प्रोग्राम झाला अजून काय लॉजिकल प्रोग्राम करू शकतो म्हणजे असे खूप सारे जे लॉजिकल प्रोग्राम आहेत छोटे 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 तुम्ही एका फाईलमध्ये ठेवू शकता म्हणजे हा एक सेपरेट मॉड्यूल झाला म्हणजे पण एक कनेक्टेड झालाय ना सगळे लॉजिकल प्रोग्राम एका फाईलमध्ये याला आपण इम्पोर्ट करू शकतो 2 फाईल हा एक ऑप्शन आता एरर देईल त्याला काढून टाक लॉजिकल प्रोग्राम कुठे ठेवले आपण दुसऱ्या फाईल इम्पोर्ट काय मॉड्यूलचं नाव त्याचं बघावं लागेल इम्पोर्ट लॉजिक एमडीएल हॅलो जीआयसी लॉजिक एमडीएल ठीक आहे मी आज त्याला अरेंज करून देतो. ठीक आहे मग आता ह्याचे मॉड्यूल्स याच्यामध्ये मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड कॅल्क्युलेशनचे पार्ट याच्यामध्ये लॉजिकलचे पार्ट आय एम पी ओ आर टी पी आर आय एन टी प्रिंट एल डॉट सपोज ईव्ही एक नंबर पास करू इव्हन एक ऑट प्रिंट हो काय राहिलं एल्स पार्ट मध्ये इंटेंडेशनचा प्रॉब्लेम राईट जाऊस फाईल फ्रेंड हा ठीक आहे प्रिंटला पण इश्यू आहे का मग परफेक्ट सही चालेल. कुठे जाणार आपण इथे या फाईलला क्लोज करतो ऑर दिलाय ठीक आहे इथे हा नन काय येतो कारण आपण इथे प्रिंट केलेलं आहे रिटर्न केलं तर नन येत ठीक आहे म्हणजे हे म्हणतो प्रिंट वापरल्यावर खाली नन म्हणून एक्स्ट्रा आउटपुट येतो ना तो तुम्ही जर इथे रिटर्न केलं तर हे फंक्शन आपल्याला प्रिंटमध्ये कॉल म्हणजे इथे जर आपण रिटर्न केला RETURN रिटर्न मॉड्यूलचे सगळे फंक्शन रिटर्न बेस असतात म्हणून तिथे आपल्याला नन दिसत नाही एक क्वेश्चन मार्क आहे की एक्झॅक्टली हा एक आहे रिटर्न इव्हन आणि पण हे फंक्शन याच्यात काढत ऑलरेडी आपण परत प्रिंटमध्ये कॉल करायची गरज नव्हती त्याला बघायला गेलं
आता ठीक आहे, करू शकतो. क्लोज ऑड आलं फक्त. मगाचं पण झालं असतं, पण आपण काय केलं त्याला, परत प्रिंटमध्ये कॉल केलं. त्यांचं फंक्शन ऑलरेडी प्रिंट करतोय. त्याला परत प्रिंटमध्ये कॉल करायची गरज नाही. ठीक आहे? दोनदा प्रिंट होतं, तर म्हणून सेकंड टाईम तो नन प्रिंट करतो. म्हणजे त्याने प्रिंट केलं, याने काही नाही केलं, असं त्याचा अर्थ होतो. नन प्रिंट. हे लक्षात आलंय? 2 मॉड्यूल्स वापरले आपण. हा एक प्रकार आहे स्ट्रक्चरिंगचा. तुम्ही मॉड्यूल ह्यामध्ये सेपरेट करू शकता. लॉजिकल इथे कळून जातं, की ठीक आहे. याच्यामध्ये मॅथ्सच्या रिलेटेड आहे, याच्यामध्ये याच्या रिलेटेड आहे. किंवा मग याच्यात अजून काय एल डॉट काय पुढचं टी नावाचा जो नंबर पास केला त्याला त्याचं टेबल तुम्हाला प्रिंट करून. पण अजून पण इथपर्यंत ठीक आहे. इथे तर लक्षात येऊन गेलं. पण असे खूप सारे फाईल व्हायला गेले. मग इथे कन्फ्यूज होऊन जातं, की कुठले-कुठले फाइल्स लॉजिकलचे होते, कुठले-कुठले फाइल्स कॅल्क्युलेशनचे होते. त्याच्या पुढचं सोल्युशन लिहा. तुम्ही सिम्पली काय करा, तुम्ही जे फाइल बनवताय, त्याला एका फोल्डरमध्ये टाकून द्या. ठीक आहे. जसं की मी इथे एक फोल्डर बनवतो. फोल्डरचं नाव सपोज मी लॉजिक नावाचं बनवतो. सी तुम्ही काय करा, लॉजिकमध्ये सगळे प्रोग्राम जे आहेत लॉजिक रिलेटेड ते लॉजिकमध्ये टाका. स्ट्रक्चरिंग झालं, पॅकेज बनवतो आपण, त्याच्या रिलेटेड प्रोग्राम त्याच्यामध्ये. पण आता इथे जाऊन तुम्ही याला जर रन केलं, तर काय म्हणेल? नो मॉड्यूल फाउंड. कारण आता तो कुठे आहे? त्या फोल्डरमध्ये पॅकेजिंग आहे ना, तसं डायरेक्ट बाहेर ॲक्सेस होणार नाही. मग आता तर प्रश्न असा आहे, की त्या फोल्डर मधलं कसं ॲक्सेस करायचं? सिंपल एक पार्ट असतो तिथे. तुम्हाला लिहावं लागतं, की फ्रॉम कुठून? फोल्डर मधून. फोल्डरचं नाव काय? लॉजिक. फ्रॉम लॉजिक. लॉजिकच्या फोल्डरमधून काय उचलायचं तुम्हाला? ओके. एवढाच पार्ट आहे. कशाचं रिलेटेड होतं तुमचं? स्ट्रक्चर अँड द पॅकेजेस. युजर डिफाइन्ड पॅकेजेस. पुढे गेलं पार्ट. पॅकेजिंग अँड युजर डिफाइन्ड पॅकेजिंग. सगळा वेगळं काही नाही. एक्सटर्नलला एक येऊ दे, इंटरनलला येऊ दे किंवा एक्झाममध्ये येऊ दे किंवा प्रॅक्टिकलला येऊ दे. प्रॅक्टिकलमध्ये जर असं विचारलं, की क्रिएट अ मॉड्यूल्स युजर डिफाइन्ड विथ द हेल्प ऑफ युजर डिफाइन्ड पॅकेज. तर तुम्हाला सिम्पली एक फोल्डर बनवायचं आहे. त्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायचं. आणि नॉर्मल डायरेक्ट बाहेर फाईल असेल तर तुम्ही डायरेक्ट इम्पोर्ट वापरू शकता. पण हा जर कुठल्या फोल्डरमध्ये असेल तर तो फ्रॉम लिहायचा आहे. फोल्डरचं नाव असेल, मग तुमचं. ठीक आहे? युजर डिफाइन्ड पॅकेज. प्री डिफाइन्ड पॅकेज डायरेक्टली मॅथ्स दिलेलंच आहे. त्याच्यात तुम्ही वापरू शकता. स्ट्रक्चर समजलं फाईल फोल्डर कसं करायचं. ठीक आहे? तर एवढंच आहे या सेकंड चॅप्टरमध्ये. आता एखादा प्रॅक्टिकलमध्ये काय विचारलंय ते बघून घेऊ आणि एक्झाम क्वेश्चन पेपरमधले आय थिंक सगळेच पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत. अजून काय बाकी होतं का त्याच्यात? सेकंड युनिट मधले क्वेश्चन्स 4-5 क्वेश्चन होते. आय थिंक ते आपण बघितले होते. तरी एकदा परत बघून घेऊ. पायथन क्वेश्चन पेपरमध्ये मॉड्यूलच्या रिलेटेड हां, पायथनचे मॉड्यूल्स. आता हे लक्षात घ्या क्वेश्चन फिगर आउट करून घेऊ काय-काय विचारलेलं आहे. नेम एनी 5 बिल्डिंग मॉडेल्स. करता येईल? कोणते-कोणते सांगणार तुम्ही? मॅथ्स सांगा, ओएस सांगा. हां, सी मॅथ आहे, कॅलेंडर, स्टेट टाइम्स वगैरे 5. ठीक आहे. राइट यूज ऑफ इम्पोर्ट स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. म्हणजे काय करायचं? मॉड्यूलचंच एक्झाम्पल द्यायचं, की विथ द हेल्प ऑफ इम्पोर्ट स्टेटमेंट वी कॅन ॲक्सेस द फ्रॉम सम फाइल फंक्शन विथ अदर फंक्शन्स. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. हाऊ टू इम्पोर्ट अ पॅकेज इन पायथन. जेव्हा पॅकेज म्हटलं जातं मग एक फोल्डर. अझ्युम दॅट देयर इज अ फोल्डर. विथिन दॅट फोल्डर वी हॅव फाइल. आता जे एक्झाम्पल घेतलं ते एक्सप्लेन करायचं. मॅथ आणि सी मॅथ मधलं बघितलं होतं. फक्त ते -1 वगैरे व्हॅल्यूसाठी तो प्रकार. रँडमचं तो एक गेम पण आपण केलेला आहे. एनी 3 फंक्शन ऑफ मॅथ्स मॉड्यूल्स चे पण सांगा. स्क्वेअर रूट, क्यूब रूट अजून काय होतं? पॉवर होतं, समथिंग फंक्शन आणि डेट अँड कॅलेंडर. याच्याच पलीकडे काही विचारलेले नाहीये. तुम्हाला मॉड्यूल समजले. सगळे रिलेटेड फंक्शन्स.
याच्यात पैकीच काही ना काही विचार. ठीक आहे. याच्या बाहेर नाही. त्याने ऑलमोस्ट बघायला गेलं तर 2-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे. ठीक आहे. आणि ते घुमून फिरून आणि आलाही कसं काही का येईना. तुम्हाला माहिती आहे मॉड्यूल कसं बनवायचं, कसं ॲक्सेस करायचं, फोल्डरमध्ये फाईल कसे ठेवायचं आणि बाहेर कसं यायचं. विचारून विचारतील काय ते येतील विचार. ठीक आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये एक्झॅक्टली काय विचारलंय का ते एकदा चेक करून घेऊ. प्रॅक्टिकल स्लिप्स आपल्याकडे आहेच तसे. बघून घेऊ ते नेमकं काय मॉड्यूल म्हणून दिलेलं असतं. मॉड्यूल विचारलं पण आहे त्याने माहिती. ओके. मॉड्यूलचं पहिलं टीके एंटरचा आहे हा या नंतर बघणार आहे यूआय वगैरे कसा जनरेट केला जातो फ्रेम वगैरे तो एक पार्ट जाऊ द्या आता पुढे हा एक प्रोग्राम करता येईल का तुम्हाला दिलेला आहे आपण केलेला आहे रिपीटेड कॅरेक्टर इन स्ट्रिंग काय करायचं फक्त फॉर लूप लावून टाकायचं याला ठीक आहे आणि तो एक एक काउंट वाढवायचा ठीक आहे ठीक आहे सेकंड मॉड्यूल वर काय विचारलंय बघू राइट अ प्रोग्राम जीयूआय प्रोग्राम क्रिएट अ लेबल अँड विथ द हेल्प ऑफ टीके एंटर मॉडेल्स ओके म्हणजे त्यांनी मॉड्यूलचा असा यूज केलेला आहे म्हणजे जे मॉड्यूल ऑलरेडी बनलेले आहे त्याचा वापर करून तुम्हाला विचारले नाही ठीक आहे असं सेपरेट एक्झाम मध्ये आलेलं आहे म्हणजे एक्झाम मध्ये आलं तर तुम्हाला याच्या घुमून फिरूनच येतील मॉड्यूल्स काय कसं बनवायचा काय करायचं कसं करायचं ठीक आहे एक्झाम मध्ये ते टीके एंटरवरच विचारलेले आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही विषय नाहीये write a program to accept two list and merge with the list एवढं सिंपल प्रोग्राम 25 मार्काला विचारलं पण हे लक्षात घ्या राईट अ पायथन प्रोग्राम टू ऍक्सेप्ट टू लिस्ट ऍक्सेप्ट टू लिस्ट म्हणजे डायरेक्टली नाही का लिहायला वन इक्वल टू दिस लिस्ट ते डायनामिकली ऍक्सेप्ट करा दोन लिस्ट जनरेट करा आणि मर्ज तर दोन ऑप्शन आहे कुठला ऑप्शन अपेंडेड नाही होत प्रॉपर हा एक्सटेंड वापरायचं म्हणजे दोन मर्ज होऊन जाते कुठलं चिप नावाचे नाही वापरलं काय लिस्ट मध्ये कुठल्या टॉपिक मध्ये बघू मी आता लक्षात नाही आलं झिप काय आहे लिस्ट में झिप काय करतो पण प्रॅक्टिकली करून बघितलं कळालं का काय करतं ते लिस्ट बघून लिस्ट झिप इन पायथन यूज मध्ये नाही वापरलं तसं कसं बघून मी काय करतो Okay, Python zip function used to combine म्हणतोय तो element from the multiple libraries like list, tuples and string. झिप फाईल नेमकं नॉर्मली वर्ड काय असतो झिप म्हणजे काय खूप सारे फाईल कॉम्प्रेस करा मग तो तोच खातो कंबाईन इंटू अ सिंगल लिटरेचर ऑफ टपल्स एखादं एक्झाम्पल बघा छोटस ठीक आहे इथे काय आहे दोन लिस्ट आहे ठीक आहे पहिलं लिस्ट बनवलंय त्यांनी L1 इक्वल टू दिस दुसरं बनवलेलं आहे L2 मग झिप करून काय टाकले त्याने L1 लिस्ट वन प्लस लिस्ट टू ओके ओके हे आउटपुट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये नॉर्मल आपण दोन वापरलेले अपेंड तिघांचा फरक सांगतो लक्षात घ्या आपल्याकडे लिस्ट आहे हा हे दोन्ही लिस्ट वापरू ठीक आहे हे जर अपेंड केलं तर आउटपुट काय आलं असतं जर जर मी L1 डॉट अपेंड L2 केलं असतं तर आपलं फायनल आउटपुट असं असतं 1,2,3 आणि डायरेक्टली ABC हा अपेंडचा पार्ट जर मी याला एक्सटेंड केलं असतं तर काय आलं असतं 1, 2, 3 A, B, C झिप काय करतोय तुमचं कॉम्बिनेशन एवढंच करतो जसं की 1, A याच्यातलं एक याच्यातलं एक ठीक आहे नंतर 2, B हा लक्षात आलं म्हणजे तो लिस्टिंगच करतोय बट एक फॉर्मॅट मध्ये करतोय जीपी हा एक घे असं करतोय तो लक्षात आहे आलं तर लक्षात सिंपल आहे लगेच लक्षात येऊन जातं सगळ्या वेगळं काही नसतं त्या झिपचं केलेलं लिस्ट पण हे याचं असं येऊ शकतं ना कॉम्बिनेशन करायचे याचं त्याचं याचं त्याचं काहीतरी नीड असेल कुठेतरी वापरता येईल कुठे वापरता येईल असं की हे करायचं किंवा कुठल्याही एखादा रन टाइम एक्झाम्पल घेता येईल जिथे तुम्हाला दोन ग्रुप वेगवेगळे आहेत
जसं की ते पण आहे. पहिला ग्रुप आहे, दुसरा ग्रुप आहे. तुम्हाला याचं मिक्सिंग करायचं, पण एक प्रॉपरली 1 टू 1 करायचं असेल, तिथे झिप वापरू शकता. यांना एकत्र करून घ्यायचं असेल, तर डायरेक्ट एक्सटेंड वापरा. तुम्हाला पहिलं आणि दुसरं सेपरेट ठेवायचं असेल, तर अपेंड करा. तुम्हाला कळून जाईल. आणि दोघांना 1 टू 1 मिक्स करायचं असेल, झिप. ठीक आहे? झालं झिप लक्षात? ठीक आहे. अजून पण त्याचं काय आहे का पण? इझिली लक्षात येऊन जातं. कारण आपण त्याचे प्रोग्राम्स वगैरे केले. ठीक आहे. ओके. तर सेकंड युनिट्सचे सगळे पॉइंट्स कव्हर झाले. ठीक आहे. प्रॅक्टिकलमध्ये त्याचे काही विशेष विचारले नाहीये. एक्झामचे क्वेश्चन पण आपण बघून घेतले. अ, ठीक आहे. इथं मर्जचं पण तुम्हाला करता येईल एक-एक एक्झाम्पल्स. प्रॅक्टिकल स्लिप पण बघत राहायचे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर बरेच विचारलेलं आहे. ते पण आपण बघणारच आहे. अजून काही विशेष वापरता येईल? हां, हा एक प्रोग्राम आहे. हां. राइट अ पायथन प्रोग्राम unzip a list of टपल्स इंटू इंडिव्हिज्युअल लिस्ट. ओके. अनझिप नावाचा पण पार्ट असेल मी. ते बघावं लागेल. झिप झिप तर कळालं. अनझिप कसं करतो ते बघायचं. अशा प्रॅक्टिकल क्वेश्चन माहिती पाहिजे. मग हा ना खूप वेगळा वाटायला लागतो, की आपल्याला लिस्ट माहिती आहे. त्याचे रिलेटेड फंक्शन्स माहिती आहे. आपल्याला ॲड, रिमूव्ह करता येतात, एक्सटेंड करता येतात, मल्टिपल लिस्ट कंबाईन करता येतात. मग हा अनझिप असा प्रोग्राम लिहायचा आहे, जो अनझिप करेल लिस्ट ऑफ मल्टिपल टपल्स इंटू इंडिव्हिज्युअल लिस्ट. सिंपल आहे. एक T1 इक्वल टू तुमचं काहीतरी लिस्ट असेल, टपल असेल. T2 ह्या मल्टिपल टपलला अनझिप करून आपल्याला एक फायनल अशी लिस्ट करायची. ठीक आहे. अनझिप हा आता नाव टपलचा फंक्शन आहे का लिस्टचा फंक्शन ते बघावं लागेल. असे प्रॅक्टिकल क्वेश्चन पण बघून घ्यावं लागेल, जेणेकरून एक्झाममध्ये असं वेगळं नाही वाटायला पाहिजे, की एक्झॅक्टली आपण करतो काय. चेक करून घेऊ अनझिप कसा वर्क होतो. नॉर्मल तुम्ही अनझिप फंक्शन इंडिव्हिज्युअली बघून घेऊ शकता एकदा. नाहीतर आपण त्याचं सोल्युशन काढतोच. प्रत्येकाचं सोल्युशन भेटेल आणि ते समजेल पण, की अनझिप लिस्ट पाहिजे. अनझिप म्हणजे करतो काय? ओके. तर 6 लिस्टमध्ये मल्टिपल टपल्स आहेत. राउंड ब्रॅकेट ऑब्व्हियसली टपल आणि टपलला तुम्हाला काय करायचं? अनझिप करायचं. पहिला झिप अनझिप नावाने फंक्शन नाहीये. मला फक्त काय लावायचे तिथे? स्टार लावायचंय. ठीक आहे. पहिले कन्फ्यूज होतं ना, की आता अनझिप नावाचा प्रकार असा वाटला होता, की अनझिप करू फंक्शन. पण तुम्हाला करायचं काय फक्त? स्टार ऑफ डेटा. प्रॅक्टिकली करून बघू आपण. ठीक आहे. अनझिप इथेच मॉडेल बनवून टाकू ना त्याचं काय फरक? फंक्शन पण बनवता येईल तुम्हाला किंवा न्यू फाईल सेव्ह करू याला. इथेच झिप नाही, झेड2 करतात. शाळा नाही झेड2 होते. ते झिप फंक्शन. हा एक डेटा आहे. दोन्ही गोष्ट वरून बघू आपण. अनझिप. सिंपल. शॉर्ट फॉर्म पण डेटा लिहू शकतात. म्हणजे हा एक लिस्ट आहे. तोच क्वेश्चन आहे. राइट अ प्रोग्राम टू अनझिप लिस्ट ऑफ टपल इंटू इंडिव्हिज्युअल लिस्ट. लिस्ट ऑफ टपल्स. हे छोटे-छोटे टपल्स आहे. टपल्सची आयडेंटिटी काय आहे? राउंड ब्रॅकेट्स, टपल 1, टपल 2, टपल 3 अनझिप करते म्हणजे झिप ऑफ स्टार. त्याचा अर्थ स्टारचा अर्थ इथे आहे अनझिप. तर प्रिंट करून बघू फायनल आउटपुट काय आलं पाहिजे? एक सिंपलचा इंडिव्हिज्युअल लिस्ट. खूप मोठं नाव झालंय हे. त्याला ना अनझिप. व्हेरिएबलचं नाव इथे जा. print प्रिंट अनझिप. फायनल आउटपुट काय येईल? 1, 2, 3, 4, 5, 6. ओह! अजून पण नाही आल्या. मग काय सोल्युशन काय दिलंय मग? व्हेरिएबल नाव बरोबर वापरलं ना? कुठे काय आउटपुट आलंय? कुठून बघितलं आपण? अनझिप जेमिनाय पण चुकीचा रिझल्ट आहे.
ठीक आहे. तेच केलेलं आहे त्यांनी. हे काय नंबर ऑफ फ्रूट लिस्ट कन्व्हर्ट इंटू लिस्ट ऑफ फ्रुट्स अँड लिस्ट ऑफ नंबर्स. फ्रुट्स कॉमन नंबर्स. अनझिप ऑफ डेटा हा एकच डेटा आहे. मग एकच डेटा आणि झालं नाही पाहिजे. असं काय झालं? काय होईल? टपलला चेंज नाही करता येत. कशाला लिस्ट? ओके, तिथे ना वेगवेगळे लिस्ट आहे. हा वेगळा आहे. फ्रुट्स आणि टपल्स. झिप अनझिप करून. ठीक आहे, याला एक्झाम्पल रन करून बघू. प्रिंट केलेलं आहे. त्याला त्याच्यावर कन्वर्ट करू. आता हा दोन्ही नंबर्स आहे. इथे वेगवेगळे टाइप्स. एक फ्रुट्स आहे, एक नंबर आहे. फ्रुट्स आहे नंबर. मग त्याने दोन्ही लिस्ट एकत्र घेऊन टाकले. शिफ्ट लिस्ट. फ्रुट साठी वेगळं करून टाकलं ऍज अ फ्रुट्स. नंबर साठी वेगळं करून टाकलं. नंतर त्यांनी प्रिंट केले. हे आयदर असं प्रिंट करा, हे जर कॉम्प्लेक्स वाटत असेल तर आपण सिम्पल प्रिंट करू शकतो. डझंट मॅटर. फॉर्मॅटेड मध्ये प्रिंट करायचं. ओके, असं फॉर्मॅट नाही केलं म्हणून आला असेल. ठीक आहे, बघू आता. हा डेटा येतो तो. ठीक आहे, अनझिप्ड डेटा. सॉरी, झिपचा डेटा अनझिप केला. फ्रूटचा वेगळा, नंबरचा वेगळा. आणि नंतर याला एकत्र करायचं असेल तर काय करायचं? नाही ना, त्यांना क्वेश्चन बघा काय. इंडिव्हिज्युअल लिस्ट. अरे इंडिव्हिज्युअलच सांगितलंय त्याने ऍक्च्युअल बघायला गेलं. हेच करेक्ट आन्सर. ठीक आहे. एक नाही करा. एक जरी करायला लावलं तुम्ही काय वापणार? दिस डॉट एक्सटेंड दिस. परत एक सरळ लिस्ट होईल. मग याला काय प्रॉब्लेम आहे? हा सेम टाईपचा होता म्हणून. अनझिपच केले, अनझिपच केले. ठीक आहे, आपण याला काय काम करू आता? दोन घेतो मी. सपोज एक्स कॉमा वाय. कसे झालं? म्हणजे एक्स मध्ये काय येईल? 1 3 5 आणि 2 4 6. प्रिंट करायला काय केलं आता? एक्स इक्वल टू, बरोबर, लिस्ट ऑफ, नाही दुसरं नाव घ्यावं लागेल. एक्स लिस्ट इक्वल टू एक्स, बरोबर. सेकंड, वाय लिस्ट इक्वल टू लिस्ट ऑफ वाय. लिस्ट सेपरेट करून घेतलं. नंतर आपण इथे प्रिंट करतोय त्याला एक एक्सेल प्रिंट वाय. ठीक आहे. फ्रॉम द अनझिप्ड असा वेने वर्क होतो. त्याला एक्स्ट्रॅक्ट करून परत सेपरेट करायचं. ठीक आहे, एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. सोपं आहे, सिंपल. लक्षात आले? झिप अनझिप. म्हणून प्रॅक्टिकल स्लिप वगैरे करणं गरजेचं आहे. कारण असे काही क्वेश्चन किंवा पॉईंट येऊन जातात ना, ते मध्ये खूप वेगळं वाटायला लागतं की अरे ऍक्च्युली याच्यात काय केलं होतं काय आहे. ठीक आहे, आपण तसे परत सगळे प्रोग्राम लिस्ट चेक करणारच आहे. सध्या जे जे नजरेला येते ते आपण सॉल्व्ह करू. आता हे तुम्हाला येऊन जाईल. याच्यात काही वेगळं करायची गरज नाही. नॉन एस फंक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं? लॅमडा. ठीक आहे, एक छोटस सांगा. स्क्वेअर करायचं म्हणजे तुम्ही काय करणार? एस इज इक्वल टू LAMBDA लॅमडा, एक नंबर, कोलन, एक्सप्रेशन एस इंटू एस. झालं. रेक्टँगलचा एरियाचं काय फॉर्म्युला आहे? ऍटलीस्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे. एल इंटू बी ए. म्हणजे तुम्ही इथे व्हेरिएबल काय घेणार? जे पण जेवढे व्हेरिएबल लागते तुम्हाला LBH इथे घेऊन टाका. कोलन, जे पण एक्सप्रेशन असेल ते घ्या. त्याला कॉल वगैरे कसं करायचं ते सिंपल. युआयचं आपण बघू नंतर. साइड बाय साइड प्रॅक्टिकल पण सॉल्व्ह होत आहे आणि आपण क्वेश्चन पण घेऊ. ठीक. हे तर बघितलं होतं कॅरेक्टर्स अप्पर केस लोअर केस. चालेल. अजून काय असेल तर आपण बघून एक 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 प्रोग्राम आपल्याला करायचाच आहे. सगळ्या लॉजिकल्स वगैरे सगळं प्रॅक्टिकल स्लिप सॉल्व्ह करू आपण. तुमच्या एक्झामच्या आधी पण करून घेऊ. हा, याचं ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण वर विचारतात. ठीक आहे, ते करू सगळे पॉइंट्स.
आपले 2 युनिट्स त्याच्यावरचे प्रॅक्टिकल प्रोग्राम्स आणि जे क्वेश्चन्स होते ते आपण कंप्लीट केले. आणि इथून खूप इम्पोर्टंट आहे. हे थोडं-थोडं कॉम्प्लेक्स वाटायला लागेल आता, पण आहे तसं काही कॉम्प्लेक्स नाहीये. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. जनरल ऑप्स माहिती आहे का तुम्हाला? जावामध्ये, सी++मध्ये क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स वगैरे. आता आपल्याला फक्त हे बघायचं की त्याला पायथनमध्ये कसं लिहायचं. ठीक आहे. पायथनमध्ये क्लास कसा बनवतात. ॲक्चुअली बघायला गेलं क्लासच व्हेरिएबल वापरतो. पण याच्यामध्ये एक ना 2-3 गोष्टी याचा कन्स्ट्रक्टर जो आहे ना, तो थोडासा कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. तिथे कधी-कधी सेल्फ वापरावं लागतं, कधी-कधी कॉमा वापरावं लागतं. ते तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिसनी येऊन जातं. आपण उद्या फक्त क्लास आणि ऑब्जेक्टवर टाईम स्पेंड करू. क्लास, ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग इनहेरिटन्सकडे वगैरे जाऊ. इनहेरिटन्सचे सगळे जे टाइप्स आहेत. पायथन जो आहे तो मल्टिपल इनहेरिटन्सला पण सपोर्ट करतो. तसं जावा वगैरे करत नाही. म्हणून ते दिलेले मल्टी लेव्हल पण आहे, मल्टिपल पण आहे, हायब्रिड पण आहे, हायरार्चिकल पण. याच्यावर पण क्वेशन येतो इज आणि हॅज काय? 3-3 मार्कांनी तो बघ. एक्सेप्शन हँडलिंग खूप सोपं आणि सिंपल आहे. ट्राय आणि एक्सेप्ट सगळे टाइप्स. यूआयला वेळ लागेल थोडंसं. 3-4च पॅरामीटर दिलेले तुम्हाला बटन, लेबल, एंट्री आणि एक फ्रेम. त्याच्यावरच घुमून फिरून प्रॅक्टिकलमध्ये विचारले किंवा एक्झाममध्ये विचारलेलं ते आपण बघू. खूप स्टार्ट करतोय आपण उद्यापासून व्यवस्थित. सगळ्यांनी रेग्युलर टाईमला या व्यवस्थित. हळू आपण करूया. चालेल.